उद्धरतुं भवसागरेण पतितान् जीवान् सदा दुःखितान् दग्रेयो प्रतिमां कृपा परवश चैतन्यमूर्ति परां कैवल्याध्वनिनागदेव प्रवर पान्तकृतो येन स देवश्चक्रधरो शरण्यशरणो नन्तो निशं पातु मां नन्तो निशं पातु मां। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडोत प्रणाम। आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा हा अल्पसा प्रयत्न। आज आपण एक स्मृतिस्थळातील व्यक्तिरेखा, स्मृतिस्थळातील एक अशा महान व्यक्तीचं जीवनचरित्र, एक अशी महान विदुषी, एक थोर तपस्वी महिला साधक जिने आपल्या आचारा विचाराने त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेतली। स्त्रीलेपाच्या देहात असताना सुद्धा अत्यंत पराकोटीचं वैराग्य आचरणजन्य केलं। कोणाचाही सांगात न घेता परमेश्वरानं जी या मनुष्याकडून अशंसा केली आहे ते अशंसाची पूर्ती करत जिने शेवटच्या श्वासापर्यंत तो देव आठवला, किंबहुना देव आठवत आठवतच तिने ही जीवन यात्रा संपवली, अशी थोर तपस्वी महिला साधक अर्थातच त्या नाती नागाईसा। आपण त्यांच्या जीवनचरित्र थोडक्यात पाहणार आहोत। नागाईसा ह्या महेश्वर पंडिताच्या कन्या, अर्थातच आमचे आद्य आचार्य नागदेव आचार्य त्यांच्या त्या नात, आणि म्हणूनच त्यांचा उल्लेख नाती नागाईसा असा आदरपूर्वक केला जात होता। नागाईसाची चर्या, तिची भक्ती, तिचं समर्पण पाहून कोण्याही मोक्षमार्गाच्या वाटेवर आरूढ असलेल्या साधकाला त्यांचा हेवा वाटावा असं त्यांचं जीवन। नागाईसांचा उपदेशविधी तथा ब्रह्मविद्या अध्ययन ह्या दोन्ही गोष्टी आचार्यांच्या सान्निध्यातच पूर्ण झाल्या। पुढे त्या अनुसरणाला योग्य झाल्यानंतर त्यांचं अनुसरणही आचार्याच्या जवळच संपन्न झाले। नागाईसा गुरुकुळात होत असलेल्या प्रत्येक शास्त्रचिंतनामध्ये, प्रत्येक विधीमध्ये, मग तो नित्यविधी असेल त्यांचा किंवा प्रसंगोचित उपलब्ध झालेला निमित्त विधी असो, प्रत्येक विधी साधण्याचा त्यांचा मोठा हातखंडा होता। ते अत्यंत ज्ञानसंपन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व। बरेचदा गुरुकुळात असं होत असत की आचार्य काही परिवारासह विजनाला जात असत आणि मठ सांभाळायची, म्हणजे अर्थात बिडार राखायची जी सेवा आहे ती सेवा बहुतांश वेळेस नागाईसावर येत असत। त्याचं कारणही तसं होतं की नागाईसा या अत्यंत शिस्तप्रिय, अत्यंत अनुशासनयुक्त त्यांचं एक स्वभाव, त्यांची ख्याती ती असल्यामुळं ती सेवा बिडार राखायची अत्यंत काटेकोरपणे त्या पार पाडत असत। पण त्या जरी बिडार राखायला त्या जरी मठामध्ये असल्या तरी त्यांचं मन, त्यांचं चित्त मात्र त्या विजनस्थळी असायचं की आता तिथे कोणत्या विषयावर धर्मवार्ता चालू असेल, कोणता अपूर्व अर्थ आचार्य आमचे वाखाणत असतील, आणि असं त्यांचं पूर्ण लक्ष त्यांचं त्या विजनस्थळी असायचं। आणि ते आपल्याला कळावं असं जाणून घेण्याची त्यांची ती उत्कट जिज्ञासा असायची।
आणि नंतर आचार्य मुख्य करून सर्व मठामध्ये आल्यानंतर नागाईसा ह्या पंडित भासांना, केशव भासांना, कवीश्वर भासांना विजनस्थळी झालेली जी काही धर्मवार्ता असेल त्या संदर्भामध्ये आपले जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे ती व्यक्त करत असत, ते त्या जाणून घेत असत. आणि बरेच वेळेस त्यांच्यासोबत चर्चा करत असताना सुद्धा नागाईसा ह्या आक्षेपपरिहारपूर्वक चर्चा करत असत. आणि अशा पद्धतीनं नागाईसा एक ज्ञानानं आणि भक्तीनं एक समृद्ध असं जीवन, असं हे नागाईसाचं समृद्ध होत चाललेलं हे जीवन. त्यांचा 24 पक्षिकारामध्ये बी अत्यंत आदरपूर्वक त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या पक्षाकडे प्रमाण पक्ष म्हणून पाहिल्या जाते. असं हे वैराग्यानं आणि ज्ञानानं दोन्ही गोष्टीनं समृद्ध असलेलं हे नागाईसाचं हे जीवन. पुढे आचार्यांच्या देवदर्शनानंतर काही काळ भाईदेव व्यास, त्याच्यानंतर कवीश्वरभास आचार्य झाले. दिवसामागून दिवस जात होते. नागाईसांचं विधी विधान अत्यंत व्यवस्थित सुरळीत चालू होतं. पण नागाईसांच्या मनामध्ये राहून राहून उल्लेख येत होता, विचार येत होता की आपण गुरुकुळापासून विभक्त व्हावं. परमेश्वरानं जो आचार आपल्याला सांगितलेला आहे, जी अस्तिपरी आपल्याला विहिलेली आहे, ज्या परीवर आपल्याला चालायचं सांगितलेलं आहे, आपण त्या दिशेनं जायला हवं. आणि कुठंतरी आपण तर परमेश्वराचं नामचिंतन करत कुठंतरी ही जीवनयात्रा संपावी. ही शरीराची मुळी आपली कुठंतरी त्या परमेश्वराचं आठवण करत करत कुठंतरी हे टाकून द्यावी, असा उल्लेख त्यांच्या मनामध्ये, असा विचार त्यांच्या मनामध्ये अधूनमधून येत असत. एकदा कवीश्वर भासांनी नागाईसाला विचारलं की अशी कोणती गोष्टी होती, असा कोणता विषय होता की जो आचार्यांनी सांगितलं होतं की हे तुम्ही कोणाला सांगू नका, किंवा कवीश्वर भासांना तर मुळीच सांगू नका, अशी कोणती गोष्ट होती. आता नागाईसालाही प्रश्न पडला, सांगावं तर आपण शब्द दिलेला आहे आचार्याला, किंवा आचार्याने सांगितलेले आहे आपल्याला की कोणाला सांगू नका. नाही सांगावं तर कवीश्वरभास विद्यमान प्रमुख आचार्य, आणि काय करावं. कवीश्वरभासच नागाईसाला म्हणतात की बा ज्यांना तुम्ही शब्द दिला होता, आता ते देवदर्शनाला गेलेले आहेत, आता तुम्ही सांगायला काय हरकत आहे मला. कवीश्वरभासांचा आग्रहामुळं नागाईसा त्यांना सांगतात की ज्यावेळेस आचार्य डोमेग्राम येथे छिन्नस्थळी नमस्कार करण्यासाठी पोहोचलेले आहेत, तिथं गेलेले आहेत, आणि ते छिन्नस्थळी नमस्कारत असताना दुःखपूर्वक नमस्कारत आहेत. त्या दुःखामध्ये तिथं ते रडत आहेत, आणि त्या अवस्थेमध्ये, त्या दुःखामध्ये, त्या परिस्थितीमध्ये ते तिथं कोणाशी तरी संवाद साधत आहेत, कोणाशी तरी बोलत आहेत. मी हे पाहिलं स्वतः. आणि काही काळानंतर ज्यावेळेस मी आचार्यांना विचारलं की तुम्ही तिथं बोलत होतात, कोणाशी बोलत होतात, असं विचारल्यानंतर पहिले तर आचार्यानं मला सांगितलं की मी कुठं कोणाशी बोलत होतो, पण मी जास्त आग्रह धरल्यामुळं मी ज्यावेळेस आचार्यांना असं म्हणलं की मी तुम्हाला तिथं पाहिलं, आपण तिथं दुःख करत होते, ते दुःखामध्ये आपण तिथं रडत होते, आणि रडत असता असता तिथं आपण कोणाशी तरी बोलत होते, हे मी पाहिलं, असं आग्रहपूर्वक मी म्हणल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं, पण तू हे कोणाला सांगू नको, या शब्दाखातर त्यांनी मला ते सांगितलं होतं की मी तिथं गोसाव्यांशी बोलत होतो. आचार्यांच्या या शब्दावर नागाईसा म्हणतात, तुम्ही गोसाव्यांशी बोलत होते, म्हणजे याचा अर्थ तिथं तुम्हाला गोसाव्यांचं दर्शन झालं. ते म्हणले हो, मला गोसाव्यांचं दर्शन झालं, मी गोसाव्यांशी बोलत होतो. नागाईसा आचार्यांना म्हणतात की बा मग मला होईल का. आचार्याने सांगितलं का होणार नाही. त्या परमेश्वरानं जी अपेक्षा या जीवाकडून केलेली आहे, जी अस्तिपरीचा आचार या जीवाला सांगितलेला आहे, तुम्ही त्या परीवर जर असाल, तुम्ही जर शुद्ध अंतकरणापूर्वक
तुम्ही जर ही तुमची इच्छा, तुमची भावना जर परमेश्वराजवळ आग्रहपूर्वक मांडली, ती श्रद्धापूर्वक शुद्ध अंतकरणाने, तर का तुम्हाला दर्शन होणार नाही? होऊ शकेल. आणि नंतर मग नागायसा कविश्वरवासांना म्हणतात की त्याच्यानंतर मला सुद्धा तिथं गोसाव्यांचं सपूजित दर्शन झालं. आणि ज्या मूर्तीचं नागायसाला दर्शन झालं सपूजित, ती मूर्तीचं वर्णन नागायसा भास्कर भट्टापुढे करत होत्या. नागायसा मूर्तीचं वर्णन करत होत्या, सांगत होत्या. भास्कर भट्ट मात्र ते शांतचित्तानं सर्व ऐकत होते. आता त्यांच्या मनामध्ये थोडासा वेगळा विचार येत होता. ते भविष्याकडे ते हा विषय भविष्याच्या दृष्टिकोनातून आता विचार करून पाहत होते. नागायसांचं सर्व सांगितलं झाल्यानंतर भास्कर भट्ट त्यांना शांत स्वरामध्ये जड अंतकरणाने त्यांना असं म्हणतात की नागायसा, तुम्ही सांगतात ते खरं की गोसाव्यांनी सांगितले ते खरे? कारण की गोसावी सांगतात आता नव्या संबंधू म्हणजे पुनःसंबंधाशिवाय आमच्या स्वामींची भेट होणं अशक्य आहे. आणि तुम्ही म्हणता गोसावी यांचं दर्शन झालं. आता याच्यामध्ये काय योग्य आहे ते आपणच ठरवावं. भास्कर भट्टांच्या या बोलण्याने नागाईसांचं मन थोडंसं दुखल्या जातं. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तिथे त्या काही एकही शब्द न बोलता त्या तिथून उठतात आणि विजनस्थळी विजनाला निघून जातात. तिकडे गेल्यानंतर त्या दुःख करतात. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात की आचार्यांना सांगितलं होतं कोणाला सांगू नका, तेच खरं होतं. मी दिलेला शब्द मी मोडला, मी वचनभंग केला. आणि ही गोष्ट त्यांच्या मनाला आता जास्त आठवून त्या लागल्यामुळं दुःख करत होत्या. भास्कर भट्टांना इकडं त्याच्याबद्दल मनामध्ये दुःख झालेलं होतं. पण त्यांच्या मनामध्ये दुःख झालं तरी त्यांना वाटत होतं की नागाईसाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास होता. पण येणाऱ्या काळामध्ये या जर गोष्टीला आपण स्वीकारलं किंवा या गोष्टीला जर आपण मान्यता दिली तर हा विषय कोण्या दिशेनं भविष्यात पुढे जाईल किंवा भविष्यात येणाऱ्या काळामध्ये याचे काय विपरीत परिणाम होतील किंवा कदाचित हा अंधश्रद्धेच्या दिशेने जाऊ शकेल का, अशा पद्धतीनं तो विषय त्यांच्या डोक्यामध्ये येत असल्यामुळं त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्यांनाही त्या गोष्टीचं दुःख वाटत होतं, पण त्यांच्यापुढे पर्याय नव्हता. इकडे आता नागाईसाचं मात्र वेगळीच तयारी सुरू होती की जे त्यांच्या मनामध्ये अधूनमधून जो उल्लेख येत होता की आपण वैराग्य आचरण करावं, आपण अस्थिपरीच्या आचरणाला आपण निघून जावं, आता त्या विचारानं पुन्हा आता उचल खाल्लेली आहे. आता त्या विचारानं जोर धरलेला आहे आणि त्यांच्यातलं जे पराकोटीचं वैराग्य आहे आता ते त्यांना एकला विजया या दिशेनं खुणावत होतं. नंतर त्या मठामध्ये गुरुकुळाकडे आल्यानंतर प्रातःकाळी दुसऱ्या दिवशी सर्व गुरुकुळासमोर त्यांची ही भूमिका, त्यांनी जो दृढ निश्चय केला ती भूमिका मांडतात. सर्वांची परवानगी घेतात. भास्कर भट्टांकडे इकडं कविश्वरवासांकडे येतात. त्यांचा जो मनातला निश्चय आहे, जी भूमिका आहे ती त्यांच्यापुढे मांडतात. ते ऐकल्यानंतर भास्कर भट्टच नागाईसाला म्हणतात की तुम्ही माझ्यावर उदास होऊ नका. मला माहिती आहे की तुमचं मन दुखले गेलेलं आहे, पण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळं मला ते असं बोलावं लागलं. निश्चितच तुमचं मन दुखलेलं आहे, पण तुम्ही माझ्यावर उदास होऊ नका. नागाईसा ह्या अत्यंत विद्वान होत्या, शास्त्रसंपन्न होत्या. त्यांनाही त्या गोष्टीची जाणीव होती आणि त्यामुळेच त्या भास्कर भट्टांनाही त्या म्हणतात की मी तुमच्यावर उदास नाही आहे, मी तुमच्यावर उदास नाही आहे, पण आता मलाच कुठेतरी त्या देवानं सांगितलेली जो विधिविधान आहे मलाच आता कुठेतरी त्याच्यावर परीवर चालायची इच्छा आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेते. मी उदास नाही आहे. तुम्ही ज्याही वेळेस भूमिका घेता
ती ज्ञानाच्या कसोटीवर घासून घेतात. तुम्ही या गुरुकुळाचे विवेक चुडामणी आहात. ज्यावेळेस आमच्या आचार्यांच्या देवदर्शनानंतर ज्यावेळेस काही मंडळींनी त्या निक्षेपभूमीवर देऊळ बांधावं असा काही सूर निघाला, असा काही विचार पुढे आला, त्याही वेळेस तो आपणच तिथं थांबवला, आपणच त्याला नकार दिला. तुम्ही त्याही वेळेस योग्य होते आणि आजही तुम्ही योग्य आहात. आणि अशा प्रकारची भूमिका नागाईसांची असल्यामुळं त्यांनी त्या गोष्टी मनाला लावून न घेता, पण त्यांच्यातले जे सुप्त इच्छा होती ती कुठेतरी ती पूर्ण करावं या हेतूनच त्या आता गुरुकुळापासून विभक्त होण्याचा निश्चय झालेला आहे. भास्कर भट्टांची परवानगी घेतलेली आहे आणि आता त्या गुरुकुळापासून निघालेल्या आहेत. बंधूंनो, त्या एकट्याच निघालेल्या आहेत. वास्तविक स्त्रीलेपी भय जरा अधिक असतं. त्यामुळे स्त्रियांचा आचार सांगत असताना स्त्रियांनी सजन विजन ठिकाणी असायला हवं, किंवा मागील म्हणती पुढीलाची, पुढील म्हणती मागीलाची, अशा प्रकारे स्त्रियांनी आपला धर्म सांभाळावा, तो धर्म काढावा. आणि तो बी एकट्या स्त्रियानं न काढता दोघी चौघीने मिळून आपला तो धर्म सांभाळावा, काढावा, तो विधी साधावा असा दंडक आहे. पण याला मात्र अपवाद आमच्या नाती नागाईस आहेत. त्या एकट्याच निघालेल्या आहेत. त्यांच्यासोबत फक्त निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि अर्थ आता हेच त्यांचे सांगाती आहेत. आणि आता त्यांची विधिविधान, भिक्षा, अटन, विजन ही जो प्रकार आहे नित्यविधीचा, त्यांचा आता प्रवास सुरू झालेला आहे. प्रभूचं नामचिंतन करत करत त्यांचा प्रवास नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या परिसरामध्ये त्या डोंगराच्या भागामध्ये येऊन पोहोचलेला आहे, ज्याला आपण सप्तशृंगी असं म्हणतो. त्या काळखंडामध्ये ते ठिकाण एवढं प्रसिद्धीला पावलेलं नव्हतं. त्या ठिकाणाच्या संदर्भामध्ये असा उल्लेख येतो की ते देवता नाही, यात्रा नाही. म्हणजे आज जी तिथली जी स्थिती आहे ती त्या कालखंडामध्ये नसल्यामुळं तो प्रकार निर्जन अवस्थेत होता. आणि मग त्या ठिकाणी त्या आल्यानंतर त्यांनी तो आपला जो प्रभू नामचिंतनाचा जो विधी आहे, फक्त झोळीला उपवास नको म्हणून भिक्षाविधीसाठी जाणे आणि उरलेल्या संपूर्ण वेळेमध्ये पूर्ण नामचिंतनामध्ये तो वेळ व्यतीत करणे, अशा प्रकारचा त्यांचा कालखंड व्यतीत होत होता. आता त्यांना आहारावर मात्रा असल्यामुळे त्यांच्यातली अशक्तपणा जो आहे तो सुद्धा आता वाढत चाललेला आहे. आणि त्यांना आता चालताना सुद्धा त्रास होत आहे. तरी पण तो विधी तो साधत होत्या. आता मात्र काही दिवसानंतर त्यांना आता भिक्षेला सुद्धा जाणं शक्य होत नव्हतं. आणि आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता आपली वेळ आलेली आहे, आता आपली देवदर्शनाची वेळ जवळ आलेली आहे. मग आता त्यांनी एका ठिकाणी बसून एक वस्त्र हातात घेतलेले, एक कपडा हातात घेतलेला आहे. त्यांच्याजवळ जी छिन्नस्थळीचा विशेष होता तो आता त्यांनी हातात घेतलेला आहे. त्यांचा हातही आता त्या अशक्तपणामुळे थरथर कापत होता आणि तो विशेष त्यांनी थरथर त्या हाताने नमस केला. आता त्या विशेषाच्या पुन्हा त्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्या तिथे ठेवून दिला. इथं छिन्नस्थळी असे असं त्या पाषाणाच्या तिथं लिहून त्या पाषाणाखाली तो विशेष ठेवून दिलेला आहे. आणि त्या पूर्ण प्रभूच्या नामस्मरणामध्ये अतिशय मग्न झालेले आहेत. आणि त्या नामस्मरण करत करतच त्यांनी तो तिथे शेवटचा श्वास त्या परिसरामध्ये, त्या सप्तशृंगीच्या त्या डोंगरामध्ये त्यांनी तो तिथे शेवटचा श्वास घेतलेला आहे. इकडे गुरुकुळामध्ये भास्कर भट्टांना त्यांना भेटायला जावं किंवा त्यांना शोधायला जावं अशा उद्देशानं तेही बाहेर पडलेले आहेत. भास्कर भट्टांना माहीत आहे की ज्या उद्देशानं नाती नागाईसा गेलेले आहेत आणि त्यांची ज्ञानक्षमता, त्याची वैराग्य क्षमता पाहून भास्कर भट्टांना माहीत होतं की ते त्यांच्या उद्देशामध्ये त्या सफल होणारच आहेत. पण तरी पण ते आता
नागाईसाच्या शोधण्यासाठी आता त्यांचाही प्रवास सुरू झालेला आहे. अदृष्टांच्या स्फूर्तीमुळे त्यांचा प्रवासही शोधत शोधत त्या सप्तशृंगीच्या परिसरामध्ये, त्या डोंगरामध्ये येऊन पोहोचलेला आहेत. आता भास्कर भट्ट त्या परिसरामध्ये काही लोकवस्तीवर जाऊन चौकशी करतायत की अशा पद्धतीचे एक स्त्री हातात झोळी गाठी आणि इकडं भिक्षेसाठी येताना आपण कोणी पाहिली का, कुठे दिसली का, अशी विचारपूस त्यांची लोकवस्तीवर होत होती. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. आता त्यांनी लोकवस्ती सोडून आता त्यांनी थोडंसं डोंगराच्या मधल्या दिशेनं वस्ती सोडून त्या ढोऱ्या डोंगराच्या दिशेनं त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. आणि तिथे काही गुराखी त्यांना भेटलेले आहेत. त्या गुराख्यांना आता ते विचारतायत किंवा अशा प्रकारची स्त्री आपल्याला दिसली का, हातात झोळी हातात गाठी आणि आपल्याला ही भिक्षा मागताना या परिसरामध्ये कुठं नामस्मरण चिंतनात बसलेली आपण कुठं पाहिलं का. त्यावेळेस त्या 5-7 जणांपैकी एकानं सांगितलं की बा तुम्ही जसं वर्णन सांगता त्या पद्धतीनं एक व्यक्ती आम्ही पाहिली, हातात झोळी गाठी, कोणाशी बोलणे नाही, काही नाही, पाहणेसुद्धा नाही, भिक्षेच्या निमित्तानं लोकवस्तीकडे जाणे, भिक्षा मागून पुन्हा या भागात जाणे, तर दुसऱ्या दिवशी फक्त भिक्षेलाच त्या दिसत होत्या. अशी व्यक्ती होती. पण तुम्ही म्हणता स्त्री होती, पण ते आम्हाला सांगता येत नाही. ते स्त्री होती का पुरुष होता हे सांगता येत नाही, पण एक अशी व्यक्ती होती. बंधूंनो, खरं तर त्या गुराख्यांचं जे हे वाक्य आहे त्या की ते स्त्री होती का पुरुष होती, अत्यंत नागाईसाचं एक वैराग्याची परिसीमा दर्शवणारं ते वाक्य आहे. खरं तर त्यांच्या वैराग्याचा सन्मान करणारं ते वाक्य आहे. त्या वाक्यावर आपण काय विचार करावं, त्याच्यातून काय मतितार्थ घ्यावा, जितका घेतला तेवढा कमीच आहे. इतकी गहनता त्या वाक्याची आहे. म्हणजे त्या आचाराने विचाराने त्या पुरुषार्थी तर होत्याच, पण त्यांनी देव आठवत असताना, अस्थिपरीचं आचरण करत असताना त्यांनी बाह्य वेशही सुद्धा त्यांचा पुरुषाशी मिळता जुळता असावा, अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला सादर केलेलं आहे. आणि आचार्यांच्या लक्षात आलेले आहे की ही व्यक्ती कोण आहे. आणि आचार्य आता कवीश्वरवास आता त्या डोंगराच्या मधल्या दिशेनं आता जात आहेत. त्या गुराख्यांना सांगितलं की भिक्षा घेऊन ते कोण्या दिशेनं जात होते. आता तो घनदाट परिसर, दरे दरकुटे कोहके, अत्यंत तो दाट झाडीचा परिसर, आता त्या परिसरामध्ये भास्कर भट्टांची शोध मोहीम सुरू आहे. आणि शोधत शोधत असताना त्यांना एका पाषाणाखाली एक वस्त्र दिसलेलं आहे, एक कपडा दिसलेला आहे. त्यांनी तो हातात घेतला. आता त्याच्यामध्ये त्यांना तो नागाईसाचा आसनचिन्हस्थळीचा जो विशेष आहे तो दिसला. त्यांनी तो पाहिला, त्यांनी तो नमस केला. त्यांच्या लक्षात आलं की हा नागाईसांना हे आमच्या आचार्यानं दिलेला विशेष आहे. आणि त्यांना अतिशय थोर दुःख झालं. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू जे आलेले आहेत ते कदाचित भास्कर भट्टांच्या मनामध्ये ह्या देवदर्शनाला गेल्याचं त्यांना दुःख नाही, कारण की ते तर परमेश्वराचा आणि भक्ताच्या भेटीचा क्षण होता. आणि निश्चितच तिथं आमचे देव नागाईसाला घेण्यासाठी निश्चितच आलेले असणारच. पण त्यांना जे दुःख झालं, त्यांच्या डोळ्यात जे अश्रू आले की त्यांना की माझ्या मागून येऊनही माझ्या अदुगर यांनी देव प्राप्त केला, किती दैवाच्या, किती भाग्याच्या, आणि मी ईश्वर विरहामध्ये अजूनही जिवंत आहे. आणि अशा अर्थाने, अशा त्या अनुभूतीने त्यांनी ते डोळ्यामध्ये त्यांच्या अश्रू आले. संपूर्ण नागाईसाचं जीवन काही क्षणामध्ये, संपूर्ण घटनाक्रम भास्कर भट्टांच्या नजरेसमोरून गेला असावा. आणि त्या महान व्यक्तीच्या जीवनाची ती भक्ती, ती चर्या, ते वैराग्य पाहून निश्चितच भास्कर भट्टांनाही एक प्रकारचा एक मनामध्ये एक आनंद झाला असावा. कारण की त्यांनी देव जोडला होता. त्यांनी त्या परमेश्वराला आपल्या आचाराविचारानं त्यांनी जवळ केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आचार्यांच्या नाथ होण्याचा जो बहुमान आहे तो त्यांनी अशा पद्धतीनं तो सार्थकी लावलेला आहे. अशा पद्धतीनं त्यांनी तो बूज राखलेला आहे. खरं तर नागाईसांचं जीवनचरित्र हे ज्याला आपण प्रेरणादायी हा शब्द अपुरा पडेल.
खरं तर त्यांच्या निस्त्या जीवनाचं आपण रोजही चरित्र वाचन केलं तरीसुद्धा आपलं योग्यताकारक आपल्याला त्याचं फळ मिळावं. आपल्यामध्ये जी काही मलिनत्व आहे, आपल्यामध्ये जी काही अशुद्धता आहे, ही सुद्धा आपली शुद्ध होण्याला मदत भेटावी, इतकं ते असं महान त्यांचं जीवन एक चिंतनीय, अनुकरणीय, विचारणीय अशा सर्वच अंगाने आपल्याला ते पोषक असलेले हे जीवन, अशी थोर तपस्वी महिला साधक त्यांचे हे जीवनचरित्र आपण थोडक्यामध्ये अल्पशा शब्दामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पुन्हा स्मृतिस्थळामधील व्यक्तिरेखा या सदराखाली पुन्हाही अशाच कोणातरी एक महान तपस्वी साधकाचं पुन्हाही पुढच्या वेळेस जीवनचरित्र अल्पशा शब्दात पाहण्याचा प्रयत्न करू. तूर्त इथेच शब्दाला विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.